हाय हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर मी लोण्यात फार कमी येते लग्नाच्या नंतर आणि आज मी लोण्यात आले फॉर अ स्पेशल ओकेशन, म्हणजे माझ्या मैत्रिणीचं डोळ्या जेवण. तर तिने मला खूप आग्रह केलेला की तू माझ्या डोळ्या जेवणला नाही आली तर आपल्या दोघींची फ्रेंडशिप कट. तर मी म्हटले हां, मला आज एमर्जन्सी सुट्टी टाकून मला आज मी इकडे लोणायला आली आहे आणि मी फार कमी येते पण मी तिच्यासाठी आली आणि ती मला बघून खूप खुश झाली. आणि माझं लक एवढं छान आहे की मला एंट्रन्समध्येच ती मला भेटली. तर चला आता डोळ्या जेवण स्टार्ट होईल आणि खूप छान तिने ऑर्गनाईज केलं आणि ती खूप सुंदर दिसते आहे. तर चला. आय कॉन्टॅक्ट करा. सो आता फोटोशूट चालू आहे. पहिल्यांदा सांगायला लागतं यार. 1 2 3 गो. बघाय का माझ्याकडे स्माइल. खूप छान. थांबा थांबा. होल्ड 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 तशी थांबा. ही रांगोळी आहे. आणि हा हॉल आहे. हॉलचं डेकोरेशन खूपच सुंदर आणि सोबर होतं. मला खूप आवडलेलं कारण की तिने खूप सिम्पल ठेवलेला स्टेज. खूप छान वाटत होतं ते बघायला. आणि बाजूला एक रुखवत ठेवलेला, म्हणजे लग्नात कसं असतो तसं इथे तिने बेबी शॉवरच्या वेळेस ठेवलेला, जे की बाईचा प्रवास जो आहे त्या ह्या बावल्यांमध्ये त्यांनी प्रेझेंट केलेला. आंघोळ घालताना बेबी शॉवर बाकी, आणि खूप बारीकीने काम केलेलं त्यांनी ह्या बावल्यांवर. खूप छान वाटलं. मी सर्वात लवकर पोचलेले म्हणून मी काय करू म्हणून मी सगळ्या गोष्टी बघत होते. भारी वाटत होतं ते बघायला. माझ्यासोबत सायलीची मॉम आहे, म्हणजे आई, आणि माझी पण ती आईसारखीच आहे. आम्ही स्कूलपासून ते आत्तापर्यंत फ्रेंड्स आहोत आणि काकींनी मला इतका जीव लावला ना स्कूल कॉलेज टाईम्सपर्यंत, जवळपर्यंत लग्नाच्या आधी जेवण एकदम उत्तम बनवते काकी. आणि मी काकींकडून शिकले की सुगरण कसं व्हायचं आहे ना काकी. मस्त चिकन आणि बिर्याणी यम खूप खायचं. तुम्हाला का मेमरीज कसे वाटतात काकी आम्ही जेव्हा यायचं? खूप छान. असं वाटतं आता पण यावं. पण आता वेळ नाही मिळत, जॉब्स आणि लग्न झाल्यामुळे. एक दिवस स्वतःसाठी काढावं माणसाने. हो, एन्जॉय करावं. काकींनी खूप खरं जीव लावला स्कूल डेज मध्ये. म्हणजे मी राहायला जायची आणि एकदम आपल्या घरासारखं वाटायचं काकींकडे. आणि मिस करते काकी. आणि मी पण तुम्हाला खूप मिस करते. तुम्ही नक्की या, वेळ काढून या. आता बेबी झाला की आम्ही येऊ. हो, आता डोळ्या जेवणला कसं वेळ काढून यावंच आले. लागेल ना. सो आमच्या सायलीला सांगायची गरज नाही, असे स्माइल दे, असे लोक दे भाई, ते एक्सपर्ट याच्यात. भाई इसको तो सब कवर करना है कैमरामैन ने. उसका वो पल्लू भी, उसका वो ज्वेलरी, वो किसी का सुनेगी नहीं. ऐसा है हमारे सायली का लुक. शी इज लुकिंग व्हेरी प्रेटी. हो, ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघत होते ते सुरू झालं. पण मैत्रिणींची इज्जत ठेवायला पाहिजे म्हणून मी जरा थोड्या वेळाने स्टार्टरकडे येणार आहे. आता सध्या तरी काउंटर ओपन झाला. सो सायलीचा तिकडे फोटोशूट चालला आहे. मी खूप कंटाळा आला, तर मी आपलं ज्या कामासाठी आले ते पहिलं करते. मी पाणी सब डाल दूं. बहुत ठंडा पानी है. मीठा पानी नहीं है. तर इथे सुकापुरीवर मी ताव मारणार आहे. आणि मुझे एक ही सुकापुरी देना. पानीपुरी खाने के बाद सुकापुरी मैंडेटरी आहे. तो आमची मॉम टू बी फोटोशूट सोडून इथे खायला आली आहे.
म्हणजे बघा, म्हणजे आम्ही अजूनपर्यंत सुधारलो नाही आहे. भाई सब होता रहेगा पहिले पेट पूजा. आणि अजून प्रोग्राम सुरू पण नाही झाला. आम्हीचं तर असंच आहे. जिम पोरी जिम या कार्यक्रमात आपणा सर्वांचे स्वागत. सो फायनली सायलीची एंट्री झालेली हॉलमध्ये आणि दोघं खूपच सुंदर दिसत होते. ते हे ग्रुप आहे जिमपुरी जिम, लोणावळ्यामधलाच ग्रुप आहे. खूप छान त्यांनी प्रत्येक सॉन्ग प्रेझेंट केलेलं. बाईचा जो प्रवास असतो त्या रिलेटेड घेऊन सगळी गाणी त्यांनी चूज करून मस्त त्यांनी डान्स पण परफॉर्म केला आणि खूप एनर्जेटिक होत्या सगळ्याच लेडीज. आणि बघा सगळ्यांचे किती हसरे चेहरे दिसतात आहे. हा जो सॉन्ग होता तो सायली इमोशनल झाली त्या सॉन्गला आणि हॉलमध्ये प्रत्येक लोक इमोशनल झाली. त्यानंतर माइंड फ्रेश केल्यासाठी सायली खूप डान्स करायला लागली आणि सायलीला आधीपासूनच खूप डान्स करायला आवडतं आहे. भाई कोणताही मुवमेंट असू दे भाई डान्स करायचं सायली सोडत नाही. तर इथेही डान्स करत होती आणि मला खूप बरं वाटत होतं माझ्या मैत्रिणीला. म्हणजे आम्ही स्कूलपासून आम्ही कॉलेज मग त्यानंतरून म्हणजे आमचे करिअर आम्ही सोबतच आहोत इतक्या वर्ष आणि हा जो मुमेंट होता माझ्यासाठी खूप स्पेशल होता. आणि इथे काय ते फेस रिव्हील नसतं, काहीतरी असं ना बॉय ओ गर्ल त्या काइंड ऑफ होतं. तर सायलीने गर्ल चूज केलेलं आणि सायली बघा किती हॅपी आहे. अरे वा गर्ल आलं असं. तर खूप छान वाटत होतं मला त्या दिवशी. सो आता ओटी भरणाचा प्रोग्राम स्टार्ट झाला. तो ओटी भरण झालं आणि ओटी भरणाच्या नंतर पहिला ताव मी जेवणाच्या टेबलवर मारला आहे. मग अशी मी पास्ता नूडल्स वगैरे पण खाल्ले. आता मी जेवण जेवते आहे. तर पोटात भरपूर जागा. आता मी जेवणाची प्लेट दाखवते तुम्हाला. खूप मेन्यू ठेवले सायलीने. मग ते असं होतं काय खाऊ काय नाही, पण मी सगळं खाल्लं आहे. सगळं थोडं थोडं टेस्ट केलं. आता प्लीज माझी प्लेट बघून जज करू नका. मला एवढंच खायची इच्छा होती कारण की इकडे बघा पास्ता म्हणजे हिने तर मिक्स घेतला आहे नूडल्स छोटू बच्चेने. Thank you for watching my video. Like, share, subscribe. Keep loving, keep supporting. And Saili, love you. Happy for you so much.